मित्रांनो, भारतीय डाक म्हणजे इंडियन पोस्ट मध्ये बंपर भरती निघाली आहे। जसं की तुम्ही बघू शकता यांच्या ऑफिशियल पेजवर सगळी माहिती दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करणं सुद्धा सुरू झालेलं आहे आणि राज्यानुसार सुद्धा सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात, टोटल 21,413 जागांसाठी ही भरती असणार आहे। फॉर्म आपण 10/2/2025 पासून 3 मार्च 2025 पर्यंत, 3 मार्च माझा वाढदिवस असतो त्या दिवशी शेवटची तारीख आहे। त्याआधी तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। तुम्ही ते बघू शकताय, सगळी माहिती दिली आहे। या जॉबची खासियत याची अशी असते की इथे कुठलीही एक्झाम होत नाही, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होतं। 10वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकताय। 10वी मध्ये जे तुम्हाला मार्क पडले होते त्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे आणि फी पण फक्त 100 रुपये आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जण अप्लाय करतात। त्यामुळे सिलेक्शन होण्यासाठी कुठे अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, जसं की राज्यानुसार पण तुम्ही बघू शकताय। ज्या राज्यातनं तुम्ही अप्लाय करताय तिथली भाषा तुम्हाला आली पाहिजे। म्हणजे आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर कोकणी आणि मराठी या भाषा तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। सगळी माहिती समजून सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, फक्त 10वी पास आहात तर नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे। जसं की तुम्ही ते बघू शकणार आहात, पीडीएफ मधून सगळी माहिती तुम्हाला समजून सांगणार आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्यातर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे, भरती निघाली आहे आणि सगळी माहिती याच्यामध्ये दिली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, 10 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणं सुरू होत आहे, 3 मार्च शेवटची तारीख आहे। त्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केल्या तर 6/3/2025 पासून 8/3/2025 पर्यंत तुम्ही करेक्शन करू शकणार आहात। त्यानंतर मार्च एंडलाच तुमची लिस्ट लागते, म्हणजे ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांची लिस्ट लागते। कारण की इथे बघा 10वी बेसवर आहे, कुठलीही तुम्हाला इथे एक्झाम द्यायची नाही आहे। बाकी सगळी माहिती म्हणजे काम कसं असणार आहे, ॲज अ ब्रांच पोस्ट मास्टर सगळ्यांना माहिती आहे नेमका काम काय असतं, तर तेच तुम्हाला इथे काम करायचं आहे। ओके, इथे बघा कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, तर जसं की ते बघू शकता, ब्रांच पोस्ट मास्टर ज्याला BPM म्हणतात। त्यानंतर पुढची आहे पोस्ट असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ज्याला ABPM म्हणतात। त्याचं काम काय त्याचं पण तुम्हाला दिसून जाईल। आणि डाक सेवक हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याचं पण काम काय असतं। या 4 वेगवेगळ्या पोस्ट आहेत ज्यासाठी भरती असणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे सॅलरी किती असते, तर BPM यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर 12,000 रुपयांपासून 29,000 रुपयांपर्यंत तुमची सॅलरी जाते। डाक सेवक झालं तर 10,000 रुपयांपासून 24,000 रुपयांपर्यंत तुमची इथे सॅलरी जाते। महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलीही एक्झाम नसणार आहे, त्यामुळे अनेक जण अप्लाय करतात। इथे जे मेरिट लागतं ते पण हाय लागतं, त्यामुळे तुम्हाला कुठे अप्लाय करायचं हे समजलं पाहिजे। जसं की बघू शकताय, एज क्रायटेरिया तुमचं वय 18 ते 40 आहे, अप्लाय करू शकताय। त्यातल्या त्यात तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट, OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट। EWS ला कुठलंही रिलॅक्सेशन दिलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा। PWD साठी 10 वर्ष, PWD OBC साठी 13 वर्ष, PWD SC ST साठी 15 वर्षाची इथे सूट दिलेली आहे। आता शिक्षण काय पाहिजे, तर फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास आहात। ओके, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। 10वी मध्ये मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश पाहिजे, जे की प्रत्येकाचं म्हणजे कुठल्याही बोर्डमधून तुम्ही भारतातनं शिकलात, मॅथ्स आणि इंग्लिश असतंच। ओके, त्यानंतर अदर क्वालिफिकेशन मध्ये कम्प्युटर नॉलेज तुम्हाला पाहिजे, म्हणजे बेसिक MSCIT तरी तुम्हाला आली पाहिजे, कम्प्युटर वापरता येत तुम्हाला असेल, सायकल चालवता तुम्हाला आली पाहिजे। सायकल का, कारण की ते पेमेंट तुम्हाला 10 ते 12,000 रुपये आणि त्यावर जर तुम्ही गाडी घेऊन फिरणार, पेट्रोल परवडणार नाही, त्यामुळे ते सायकलवर करतात। पण आजकाल भरपूर सारे जे डाक सेवक आहे ते गाडीवर आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे कसं परवडतं त्यांनाच माहिती आहे। पण इथे सायकलचं नॉलेज असेल तर वेल अँड गुड। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार, कारण की सगळ्या गोष्टी चांगल्या आहे तर सिलेक्शन कसं होणार, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, जी मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे त्यावरून तुमचं सिलेक्शन होणार आहे। म्हणजे 10वी मध्ये तुम्हाला किती मार्क पडले होते, त्यातल्या त्यात भरपूर सारे जण जे लॉकडाऊनमध्ये पास झाले आहे आणि त्यांना खूप जास्त टक्के पडलेले आहे, तर त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात।
पण एखाद्याला 99% पडलेले आहे तो 10,000 वर जॉब का करेल? तर भरपूर सारा जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपण ऑलरेडी आणतोय. इथे तर इंटर्नशिप आहे, घर बसल्या 2 ते 4 तास काम करायचे, तुम्हाला इथे 25,000 रुपयांपर्यंत मिळत आहे. तर तुम्ही हे जॉब का कराल? त्यामुळे ज्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, सोपा जॉब पाहिजे आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही पाहिजे आहे, ज्यांचे स्वप्न छोटे आहे ते त्यांच्यासाठी बेस्ट आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर हा पण जॉब चांगलाच आहे, काही वाईट नाही आहे. पण जर तुम्हाला चांगले टक्के पडले आहे, तुम्ही अजून काही स्किल डेव्हलप करू शकत असाल, स्वतःला इम्प्रूव्ह करत असाल, तर भरपूर सारे प्रायव्हेट जॉब्स पण आहेत, तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि जर का तुम्हाला इथेच पाहिजे आहे तर तुमचे टक्के चांगले आहेत तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. कास्टनुसार या लिस्ट लागतात, त्यामुळे तुम्हाला ते बघून घ्यायचे. ओके, जसं की कुठली ग्रेड तुम्हाला पडली आहे, त्याचे पॉईंट किती आहे, यानुसार कशा प्रकारे लिस्ट लागते सगळी माहिती इथे दिलेली आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं मार्च एंड किंवा एप्रिल पर्यंत तुमची लिस्ट लागून जाईल. मग त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट तयार ठेवायचे, सेल्फ अटेस्टेड तुम्हाला हे डॉक्युमेंट पाहिजे आहे. मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्ही आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स चालून जाईल. कास्टमधून तुम्ही असाल तर कास्ट सर्टिफिकेट, PWD कॅन्डिडेट आहात तर त्याचं सर्टिफिकेट, EWS मधून येतात तर त्याचं सर्टिफिकेट. पण EWSला यावेळेस कुठलंही त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलं नाही आहे, त्यामुळे ओपनमधून करतायत तरी सेमच आहे. ट्रान्सजेंडर असाल तर त्याचं सर्टिफिकेट, बर्थ डेटचं सर्टिफिकेट लागणार आहे. आणि मेडिकल सर्टिफिकेट इश्यू बाय मेडिकल ऑफिसर ऑफ गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळून जाईल. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून ठेवायचे आहे. ओके, सिलेक्शन झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर तुम्ही हा जॉब जॉईन करतात. ओके, जॉईन करण्यासाठी कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या पण इथे दिलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला बघून घ्यायच्या आहे. आता जर आपण बघायला गेलो तर राज्यानुसार इथे टोटल बघू शकताय 21,413 जागा आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ते बघू शकताय कुठली कुठली लँग्वेज, कोकणी आणि मराठी लँग्वेज तुम्हाला येते आहे. तर UR साठी किती आहे तुम्ही ते बघू शकतायत. OBC, SC, ST, EWS, त्याच्यानंतर PWBD साठी पण इथे दिली आहे. म्हणजे टोटल जर जागा आपण बघितल्या तर 1473 प्लस 25 म्हणजे जवळपास 1498 जागांसाठी ही भरती असणार आहे. महाराष्ट्रामधून तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला इथे जास्त मेरिट लागतो, ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. अप्लाय कसं करायचं तर ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर आल्यानंतर अप्लाय ऑनलाईन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर स्टेटस बघायचं असेल तर इथून तुम्ही स्टेटस बघू शकताय. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला हे 4 पानं भरून घ्यायचे. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहे, ॲप्लिकेशन फॉर्म टाकून घ्यायचा आहे, प्रेफरन्स टाकून घ्यायचा आहे म्हणजे कुठल्या ठिकाणी पाहिजे, त्यानंतर प्रिंट करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. मग एंटर रजिस्ट्रेशन नंबर. ओके, रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्कल, कुठल्या सर्कलसाठी अप्लाय करताय बघा, तुम्ही ज्या सर्कलसाठी अप्लाय करणार आहात तिथली भाषा तुम्हाला आली पाहिजे. मग जर तुम्हाला हिंदी भाषा येत असेल, इथे भरपूर सारे सर्कल आहेत जिथे की हिंदी भाषा चालते. ओके, मग हिंदी भाषा येत असेल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या भाषा येत असेल तर त्यानुसार त्या सर्कलला तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि फक्त मराठी तुम्हाला येते आहे तर महाराष्ट्रच तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ओके, मग त्यानंतर सर्कल सिलेक्ट केलं, सबमिट करायचं आहे आणि पूर्ण फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. यासाठी फी किती आहे तर तुम्ही इथे बघू शकता. यासाठी 100 रुपये फी आहे. पण जर का तुम्ही इथे बघू शकताय फिमेल कॅन्डिडेट आहात, SC, ST, PWD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाही आहे. मग बाकीच्यांसाठी 100 रुपये, ओपन OBC साठी, EWS साठी. आणि इथे बघू शकता यामधून तुम्ही असाल तर कुठलीही फी नाही आहे. त्यामुळे भरपूर सारे लोक फॉर्म भरतात कारण की फॉर्म भरायला 50-100 रुपये जे पाहिजे ते घेतले जातात. पण त्यानंतर तुमचे जर 10वीचं मेरिट लागलं, चांगलं असेल तर तुमचं सिलेक्शन होतं आणि तुम्ही हा गव्हर्नमेंट जॉब मिळू शकताय. त्यामुळे भरपूर सारे लोक एलिजिबल असतात. जे एलिजिबल आहेत त्यांच्यासोबत शेअर करा, अप्लाय करा आणि याच्याच भरोशावर नका राहू. तुम्हाला जर वाटतंय मी इथे अप्लाय केलं आणि माझं सिलेक्शन होईल तर याच्या भरोशावर राहू नका. इथे मेरिट जास्त लागतं, त्यामुळे भरपूर सारे जॉब अपडेट आणतोय, तिथे पण अप्लाय करत चला, स्किल डेव्हलप करा जेणेकरून एक चांगलं करिअर करू शकाल. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.